जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, आज आपण परत पाहणार आहोत की पीक विमा हा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू आहे आणि उरलेल्या जिल्ह्यांचं काय ते आता आपण बघूया। शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। उर्वरित 9 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे आजपासून जमा व्हायला सुरुवात। सकाळची काही शेतकऱ्यांना पैशाचे मेसेज आले। काही शेतकऱ्यांना पैसे येणे सुरू, पण काही शेतकऱ्यांना पैसे का आले नाही? शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट। चुकीच्या पद्धतीने विमा भरता असेल तर एकही रुपया मिळणार नाही, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्याचे संकेत। सविस्तर अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। मित्रांनो, आज सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून 17 एप्रिल पीक विम्याचे पैसे वितरण होत आहे व सुरुवात झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झालेले आहे त्यांना 35,000 रुपये पर्यंत पीक विमा जमा आलेले आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचे कमी नुकसान झालेले आहे त्यांना त्यानुसार पीक विमा हा मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज प्रामुख्याने महत्त्वाचे अपडेट पीक विमा वाटप संदर्भात। या जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण सुरुवात झालेली आहे। तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे ते आपण आता बघूया। उर्वरित 900 कोटीचा वाटप आजपासून राज्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटी विविध ट्रिगरमधून नुकसान भरपाई मंजूर झाली। स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून 22 जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे। यात धुळे, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे। मित्रांनो, अनेक जिल्हे यामध्ये पीक वितरण सुरू झालेले आहे आणि अनेकांचे पॉलिसी रद्द देखील झाल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पीक विमा खात्यावर येण्याची वाट पाहत होते। अखेर ही चिंता पीक विमा वाटपास सुरुवात झाली आहे। यवतमाळपासून वितरण करण्यास सुरुवात झाली आहे, तर लातूर, परभणी वितरण कमी चालू आहे। यानंतर परिस्थिती असलेले हिंगोली, नांदेड या ठिकाणी पीक विमा वितरण चालू झालेले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातून माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली की त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम हे जात आहे। याचबरोबर बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यांची पीक विमा जमा होत आहे। आता धाराशिव जिल्ह्यात 6,260 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे वितरण सुरू झाले आहे। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे कॅल्क्युलेशन करण्यास सुरुवात झाली आहे। मग मित्रांनो, शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन ज्या वेळेस पूर्ण होईल त्याच वेळेस तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळतील, कारण कॅल्क्युलेशन हे ऑनलाईन केले गेले आहे। आपण पीक विम्याचे स्टेटस जर पाहिले तर झालेले आहे की नाही दाखवते। कॅल्क्युलेशन झाले असेल तर लगेच पीक विमा जमा होणार आहे आणि कॅल्क्युलेशन न झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार नाही। ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झाले होते अशा शेतकऱ्यांना धुळे जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालेले आहे। यानंतर जळगाव जिल्ह्यात अनेक शेतकरी प्रतीक्षेत आहे। कॅल्क्युलेशन चेक केल्यास वेटिंग दाखवत आहे, त्यामुळे येथील शेतकरी प्रतीक्षेत आहे। मग वेटिंग दाखवत आहे म्हणजे तुमचे कॅल्क्युलेशन झालेले नाही। ज्या तुमचे पीक विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण होईल त्यावेळेस अप्रूव्हलमध्ये दाखवेल आणि तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होईल। तसेच नाशिक सहित अहिल्यानगर सुद्धा प्रतीक्षेत आहे। या शेतकऱ्यांचे देखील कॅल्क्युलेशन सुरू आहे। तसेच सोलापूर आणि धुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पॉलिस्या रद्द करण्याचे कारण काय आहे? तर पॉलिस्या जास्त प्रमाणात हे खोटे दाखवणे, यामध्ये बोगस पॉलिसी प्रकरण जास्त आहे। म्हणजे क्षेत्र कमी असेल तर क्षेत्र जास्त दाखवणे आणि जे पेरलेले जमीन नाही ते सुद्धा दाखवणे, यामुळे पॉलिस्या ह्या रद्द होत आहे। त्यामुळे सोलापूर आणि परभणी या ठिकाणी पॉलिसी रद्द करण्यात येत आहे। शेतकऱ्यापासून या प्रतीक्षा पॉलिस्या रद्द करण्यात येत आहे।
एखाद्या उर्वरित जळगावसह इतर जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे. या जिल्ह्यांमध्ये देखील काहीला सुरुवात होणार आहे अशी अपेक्षा आहे. तसेच मागील सातारा, पुणे, कोल्हापूर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणात पीक विम्याचे मंजूर झालेला आहे. तर थोडक्यात वैयक्तिक कॅल्क्युलेशन झालेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा लवकर जमा होत आहे. तरी ज्याचे वैयक्तिक कॅल्क्युलेशन झालेले नसेल त्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक कॅल्क्युलेशन करून घेणे व पीक विमा जमा करून घेणे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमधील माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा जिल्हा यामध्ये आहे की नाही तेही सांगा आणि तुमच्या जिल्ह्यात कधी पीक विमा येईल याची अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येईन. तरी व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओ हा नोटिफिकेशनमध्ये येईल आणि तुम्हाला पीक विम्याबद्दल अपडेट ही लवकरात लवकर कळेल. तर धन्यवाद मित्रांनो.